त्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा 8087 820 897। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना भरघोस मतांनी विजयी करावे। सुरेश हाळवणकर। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपाने स्थापन केलेल्या आघाडीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करावे आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामास साथ करा असे आवाहन प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी येथे केले। मेळाव्यात प्रारंभी जिलानी टाकवडे यांनी स्वागत केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कडोलकर यांनी प्रास्ताविक केले। सुरेश हाळवणकर पुढे म्हणाले, सबका साथ आणि सबका विकास या तत्वाने स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर आणि रेशन मधून धान्य देताना जात धर्म पंथ बघितला नाही। आता ही लोकसभेची निवडणूक असून भारत शक्तिशाली देश कसा करणार हे ठरवणारी आहे, पण काँग्रेससह विरोधी गटारी रस्ते आणि पाणी आपले गाव पाठीवरचे विषय मांडून दिशाभूल करत आहे। प्रवासी रेल्वेवर आणि काश्मीरात सैनिकावर दगडफेक करणाऱ्या अतिरेक्यांची हिंमत होत नाही। मोदींच्या स्पष्ट परराष्ट्र नीतीमुळे ते जगात एक नंबरचे नेते बनले आहेत। भारतातील 25 कोटी लोकांची गरिबी हटली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही। आणीबाणीतील राजबंदींना चालू असलेले पेन्शन उद्धव ठाकरे काळात बंद झाली होती, ती आता पुन्हा चालू केली आहे। संघाय लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ असून वयश्री योजनेसाठी नाव नोंदणीचे काम संघटनेतर्फे सुरू करा आणि योग्य त्या माणसापर्यंत सरकारची योजना लाभ द्या असेही त्यांनी आवाहन केले। तर इचलकरंजीचे ज्येष्ठ डॉक्टर SP मर्दा यावेळी म्हणाले, नरेंद्र मोदींचे नेतृत्व फार महत्त्वाचे असून जगाच्या पाठीवर देशाला मोठे स्थान मिळवून दिले आहे। सर्वसामान्यांचे हे लक्षात येत नाही, ते जगातील एक नंबरचे नेते आहेत असे सांगितले। यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या यांनी विविध योजनांची माहिती दिली आणि लाभार्थ्यांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली। कार्यक्रमात यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग म्हातुकडे, उपाध्यक्ष वसंतराव पोवार, दौलत पाटील आदींची भाषणे झाली। शेवटी आभार मानले। कार्यक्रमास रेखा कदम, लतिका पवार, शशिकला पाटील, यमुना पाटील तसेच प्रल्हाद सूर्यवंशी, महादेव बडवे, दत्ता जोशी, प्रमोद मुळे, सुरेश पाटील, अशोक ताराळेकर, तमन्ना तेली, सीताराम ओझा, विजय देवळे, नारायण आपटे, संपत मालू, विष्णू वाळवेकर आदीसह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक हजर होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। 3 लोकांचं सरकार असून 3 लोकांचं, पण या आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या आणीबाणीच्या बंदीवर्षांचं एक शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसला भेटून मध्य प्रदेशामध्ये ही पेन्शन 30,000 आहे। ही पेन्शन महाराष्ट्रामध्ये सुद्धा 30,000 किंवा 15,000 रुपये तरी करावी। पुढे सरकार आल्यानंतर ते 30,000 पूर्ण भाजपचं आल्यानंतर त्यात आपल्या इथलं इचलकरंजीतला एक माणूस गेला पाहिजे, तर तिथलं येईल नाही तर इथं गडबड झाली तर तिकडे येणार नाही। मेडिकली आहे तर हे 30,000 रुपये मिळावे यासाठी आपल्या ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष पांडुरंग म्हातुकडे, आपले दीक्षित प्रांताचे अशांचं एक 10 लोकांचं 8-10 लोकांचं प्रमुखांचं शिष्टमंडळ मी देवेंद्र फडणवीसला भेटून मध्य प्रदेशाप्रमाणे ही पेन्शन या आणीबाणीतल्या बंदीवासांना लागू व्हावी, हे 30,000 मिळावे यासाठी मी नक्की प्रयत्न करेन। यासाठी निवडणूक नाही, यासाठी प्रचार करा असा आमिष नाही, हा तुमचा अधिकार आहे, हा तुमचा हक्क आहे। एक राज्य जर देत असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये पण ते मिळालं पाहिजे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी प्रयत्न करेन। एक कायदा वयस्वी योजनेचा महाराष्ट्राच्या सरकारने आचारसंहितेनंतर लागू होईल। इचलकरंजीमध्ये त्याचं सगळ्यात मोठं रजिस्ट्रेशन आपण करू। किती आहे वयश्रीची उपाध्यक्ष माननीय माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे आभार मानतो। तसेच आपले शहराचे अध्यक्ष अमृत मामा, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष